धरिसी अभिलाष नवी तुझा परिवार द्रव्यदार शरीर जायाचे जीवने धरिसी अभिलाष अंतकाळीचा शरीर जायाचे जीवने धरिसी अभिलाष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे चरण गुरुंचे ते नमस्कारो स्वयं लीलया गावदेशं प्रधानं प्रभावं चारुहासं भजे पारं
विलोकितोयेन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचार्यं नमामि चैतन्यं शिवसागरं विठ्ठल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आई साहेब रुक्मिणी माता ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अमानाथांचे माय असणारे विश्व माऊली श्री ज्ञानोबराया आधी करून तुम्ही सकल संत मांद्याळी सैव व मायबाप सर्वांच्या चरणारविंदे समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कलशस्थानी मानलं जातं तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा माथा सुधरवण्यासाठी ज्यांनी गाथा या ग्रंथाची निर्मिती केली नवे नवे मराठी माणसाला मराठी भाषेत मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भामचंद्र भोराडा डोंगरावर जाऊन ज्यांनी गोविंद गोविंद असं नामस्मरण करत भाव समाधीचा आनंद घेतला दगडाचे ज्यांनी टाळ बनवले पशु पक्ष्यांना देखील ज्यांनी सुस्वरात गायन शिकवलं असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरे यांचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट साभंग भगवंताच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरे सांगतात आपण या मनुष्य देहाला आल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपण भगवंताच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे या संसारात न रंगता आपण भगवंताच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे तुकोबराया सांगतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलेला अशी पतंगी अहो या संसारात काय आहे हो आपण किती या संसारात रंगून जाणार आपल्याला या संसारात काही भेटणार नाही भगवंताच्या रंगामध्ये का रंगायचं तुकोबराया दुसऱ्या चरणात सांगतात का रंगायचं कारण हे शरीर जाणार आहे तुकोबराया म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने हे शरीर जाणार आहे मग या शरीराचा अभिलाष या शरीराचा हेवा आपण का धरायचा अहो तुम्ही म्हणसाल शरीराचा अभिलाष शरीराकडे लक्ष द्यावं लागेल अहो आमचा संसार आहे ना आमच्या पाठीमाग तुकोबराया म्हणतात नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुरा हा परिवार तुझा नाही पैसा तुझा नाही हे क्षणासाठी आहे आणि हे क्षणात नाश पावणार आहे म्हणून रंगे रंगे रे श्रीरंगे तुकोबराया सांगतात आपले या संसार रूपी सागरामध्ये आल्यानंतर मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्याला शेवटच्या काळामध्ये मदतीला कोण येणार असेल तर तुमचे नातेवाईक येत नाहीत तुकोबराया सांगतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सखा अंतकाळीचा नातेवाईक आपल्या जवळ कोण असेल तर तो भगवान परमात्मा पण असावा असं जर वाटत असेल तर आपण भगवंताच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे म्हणून तुकोबराया म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे विठ्ठल विठ्ठल आज निमित्तपर कीर्तन रूपी सेवा ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी सोनाबाई तात्याबा गोपनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत त्यांचे पती असतील कैलासवासी तात्याबा जगो गोपनर त्यांची मुलं असतील आदरणीय श्री सुभाषजी तात्याबा गोपनर त्यांच्या सुनबाई असतील नीताताई गोपनर त्यांचा दुसरा मुलगा असेल आबाजी तात्याबा गोपनर त्यांच्या सुनबाई म्हणजे त्यांच्या पत्नी असतील आबाजी तात्याबा गोपनर यांच्या पत्नी अनिताताई गोपनर त्यांची मुलगी असेल सीमाताई दिनकर ठोंबरे नातवंड असतील कृष्णात गोपनर इंद्रजित गोपनर कोमल गोपनर प्राजक्ता गोपनर संपूर्ण गोपनर परिवार असेल सर्वांच्या वतीने आलेली ही कीर्तनरूपी सेवा त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आपल्या तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय गुरुवर्य हरिमहाराज गोपनर असतील खरं तर त्यांच्या वतीनं आणि मागच्या वर्षी सप्ताहात महाराज म्हणलेले बरं का तुम्हाला एखादी सेवा देऊ
आणि ते आज योग आला आणि त्या योगाने ही सेवा माझ्या एका पामराकडे आली, काही म्हणायला हरकत नाही. कारण इथं जे उपस्थित आहे ना, वाजवणारे असतील, विनेकरी असतील, तुम्ही गायक मंडळी असेल, तुमच्या सर्वांपेक्षा मी लहान आहे बरं का. सर्वांपेक्षा लहान असता सुद्धा ही आलेली कीर्तनरूपी सेवा, तुम्ही सर्व मायबाप असतील, साऊंड सिस्टीमवाले, आता सिस्टीम लावतं ते म्हणल्यावर महाराजांचंच नाव घ्यायला पाहिजे. गायक उर्फ सिस्टीमवाले असं म्हणायला काही हरकत नाही. महाराज असतील, विकास महाराज, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे बाबा असतील, बाबा गाडे महाराज असतील, त्याचबरोबर पवार महाराज आणि माझी जिवलग मैत्रीण असणारी सुलोचनाताई विघ्ने, त्याचबरोबर पखवाज वाजवणारे मृदंगाचार्य, आमचे भावकी म्हणायला माहेरची भावकी बरं का. माहेरची भावकी म्हणायला काही हरकत नाही. समीर दादा गडदे असतील, दादांचेही मनापासून आभार. आमचे विनेकरी बाबा असतील, बाबा चव्हाण बाबा, का कंटाळा नाही येत, पाय नाहीत ना दुखत, पाय नाहीत ना दुखत, अजिबात नाही दुखत, असं असावं बरं. त्याचबरोबर ज्यांची उत्तम अशी शूटिंगची सेवा आहे ते आदरणीय आमचे कुलाळदादा असतील, त्यांच्या चॅनेलचं नाव आहे बाळूमामाच्या नावानं चांगलं. त्यांच्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं पहा. आणि तुम्ही सर्व मायबाप सर्वांचे मनापासून आभार आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल आज आपण प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सगळेजण इथं जमले होत आहोत. ऐका, प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण का घालायचं, कारण काय? आपण आता इथं बरीच म्हातारी माणसं आहेत बरं का. आजीबाई, आपल्या घरात आपण पितृदोष लागला म्हणतो की नाही, म्हणता का नाही? घरामध्ये काय लागला? पितृदोष लागला असं म्हणतो आपण. का बरं? कारण आपल्यातून जी व्यक्ती एखादी निघून गेलेली आहे ना, ती वरती गेल्यानंतर आपल्याला खाली पाहत असते. काय करत असते? खाली पाहत असते. मी वरती गेलो, पण गेल्याच्या नंतर माझ्या नावाने या मृत्यू लोकामध्ये माझ्या मुलांनी कोणतं पुण्यकर्म केलं? अन्नदान केलं का? ज्ञानदान केलं का? वस्त्रदान केलं का? आणि जर त्या पितरांच्या नावे जर आपण कोणतंच अन्नदान केलं नाही, वस्त्रदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही, तर ती पितर आपल्या नावाने बोंबलतात. शेऱ्याच्या वाडीमध्ये शिमग्याला बोंबलतात का? तसं शिमग्याला बोंबलतात, तसं ते पितर वरती गेल्याच्या नंतर आपल्या नावाने बोंबलतात. ए देवा, अरे बाबा, संसार करत असताना आई वडिलांनी लग्न लावून दिलं, सगळं काही व्यवस्थित झालं, मुलं झाली, मुलांना उच्च पदाला शिक्षण दिलं, सगळं काही चांगलं झाल्याच्या नंतर मुलं बाळ नोकरीला लागले, पैसा कमवायला लागले. देवा, एवढं सगळं काही केलं, पण आज माझ्या नावाने कोणतंच दान धर्म करत नाहीत, कोणतंच पुण्यकर्म करत नाहीत. मग ते पितर वरती गेल्याच्या नंतर आपल्या नावाने बोंबलतात. खरीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. देवा, अरे वंशामध्ये पुत्र नसता झाला तरी चाललं असतं, असंच जन्माला राहिलं असतं, असंच वांज म्हणून जरी राहिलं असतं तरी चाललं असतं. पण देवा, माझ्या वंशामध्ये पुत्र झाला पण तो दुराचारी झाला, मग आपल्या घराला कोणतंच पापला, आपल्या घराला कोणतंच शाप लागू नये म्हणून हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. त्यातले त्यात ऐका, ज्यावेळेस आपल्यातून एखादा जीव जातो आणि जात असताना आपण सगळे विधी पार पाडतो, बरोबर? अंत्यविधी पार पाडतो, त्याच्यानंतर सावडण्याचा विधी पार पाडतो, त्याच्यानंतर दशक्रियाचा विधी असतो, 13वा विधी पार पाडतो, बरोबर? सगळ्यांना माहित आहे ना? सगळ्यांना माहित आहे वा. 13व्या दिवशी 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तो जीव, तो आत्मा आपल्या घरापासून प्रवास करायला सुरुवात करतो, पुढे जायला. पहा, ऐका, आपण मेल्याच्या नंतर सुद्धा आपलं असंच होणार आहे.
हाच प्रवास आपला सुद्धा आहे। पहा 13वा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर, विधी कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर तो जीव 13व्या दिवशी वाटचाल पुढेच करायला सुरुवात करतो। 13 दिवसापासून पुढे जात असताना त्याला एक वैतरणा नदी आढळते। काय नदी आढळते? नदीचं नाव काय? वैतरणा। वैतरणा नदी आढळते। बर, आपल्या नदीमध्ये नीरा नदी सगळ्यांनी पाहिली आहे। नीरा नदीमध्ये काय आहे हो? नदीमध्ये काय असतं? पाणी असतं बाबा, बरोबर ना? नदीमध्ये पाणी असतं। बर, पण ती वैतरणा नदी आहे, त्या वैतरणा नदीमध्ये पाणी नाही। त्याच्यात काय आहे? भागवतामध्ये वर्णन केलेले जे 28 नरक आहेत, त्या नरकांची घाण, मल, मूत्र त्या नदीमध्ये भरलेलं आहे। ऐका, मग जिथं घाण असते तिथं माणूस प्रवेश करतो का हो? एखाद्या जर ठिकाणी घाण असेल, आपण तिथं बसतो का बाबा? बसत नाही। मग ऐका, आपल्याला ती नदी पार करून पुढे जायचं आहे आणि जात असताना 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर वैतरणा नदीपर्यंत जाईपर्यंत त्याला 28 दिवस लागतात। किती? 13 आणि हे 28 किती झाले बाबा? किती झाले हो? 41। अहो, पूर्वीचं गणित पक्का असायचं असं म्हणतात ना। 41 झाले। पा 41व्या दिवशी तो जीव त्या वैतरणा नदीच्या काठावर आल्याच्या नंतर त्याला पुढे जायला येत नाही। मग तो जीव कामधेनूची मदत घेतो, कल्पवृक्षाची मदत घेतो आणि तो वैतरणा नदी पार करून जायला पुढे सुरुवात करतो। आणि वैतरणा नदी पार करून यमाच्या दरबारात जाण्यासाठी त्याला 59 दिवस लागतात। किती बाबा? 59। पहिले 13 आणि 28 41 आणि नंतरचे 59 किती झाले? 100, बरोबर ना? हा, बरोबर। पहा 100 झाले। 100व्या दिवशी तो जीव यमदरबारात जाऊन पोचतो आणि यमदरबारात गेल्याच्या नंतर त्याचा निकाल चालू होतो, त्याची केस चालू होतो, जे आता प्रत्येकाच्या घरामध्ये चालू असते, बरोबर? प्रत्येकाच्या घरामध्ये चालू असते। याचं भांडण त्याचं भांडण चालूच असतं। ऐका, तो जीव ज्यावेळेस यमदरबारात जातो आणि यमदरबारात गेल्याच्या नंतर त्याची केस चालू होते आणि तिथं वकील असतो त्या जीवाचा, त्याचं नाव आहे चित्रगुप्त। काय नाव आहे? चित्रगुप्त। चित्रगुप्त म्हणजे काय? जो या मृत्यूलोकातील माणसांचा, या पृथ्वी तलावरील माणसांचं चित्र गुप्तपणे काढतो, त्याचं नाव चित्रगुप्त। बर, त्याचा निकाल तिथं चालू होतो, केस चालू होते। बर, केस चालू झालेले असताना सगळं हायकोर्ट असतं, यम असतं, तिथं सगळे असतात। काय काय केलं या मनुष्याने या नरदेहाला येऊन? किती पाप केलं, किती पुण्यकर्म केलं, देवाचं नामस्मरण किती केलं, सगळं काही त्या चित्रगुप्ताजवळ असतं। आणि तिथं गेल्याच्या नंतर पहा हे पहिले 100 आणि तिथं चालू होतो निकाल, त्याची केस चालू होते, त्याला 265 दिवस लागतात। किती बाबा? 265। आता 265 आणि पहिले 100 किती झाले? 365। वर्षाचे दिवस किती असतात? 365। मग 365व्या दिवशी म्हणजे वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर, म्हणजे आजच्या दिवशी त्या माणसाचा निकाल लागतो। आणि निकाल पास आणि नापास कसं समजायचं? ज्या व्यक्तीच्या कीर्तनाला, वर्ष श्राद्धाला कीर्तनाचा कार्यक्रम असेल, प्रवचनाचा कार्यक्रम असेल, भजनाचा कार्यक्रम असेल, तर समजायचं ती व्यक्ती पास झाली। मग आपल्या आजी आज पास झालेत, बरोबर का? म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल तुकोबराय या भंगातून सांगतात, आपण सगळे मृत्यूलोकाला आलो। मृत्यूलोकाला आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये होता, आईच्या उदरामध्ये असताना, आता जसं सगळ्यांना गरमीचा त्रास होतोय, ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो, आजी आईच्या गर्भामध्ये, पोटामध्ये, तिथं हवा जायला जागा असते का हो? कूलरची, एसीची, फॅनची सुविधा असते का आईच्या गर्भामध्ये? काहीच नसतं। ज्ञानोबरे वर्णन करतात, मातेची या उदर खोरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नव मासवरी जन्मोजन्मोनी मरते। त्या आईच्या उदरामध्ये त्या बाळाला त्रास होत असतो। मग ते बाळ आईला प्रार्थना करता, आई अगं ऐक नाही। आई म्हणते, काय झालं बाळा? आई अगं तुझ्या उदरामध्ये मला खूप त्रास होतोय आई, अगं खूप गरम होतंय, हवा यायला सुद्धा जागा नाही। आई मला एकदा तुझ्या पोटातून बाहेर काढ।
असतो, आईला प्रार्थना करतो, आई एकदा मला या उदरातून बाहेर काढ, एकदा मला या गर्भातून बाहेर काढ. त्यावेळेस आई सांगते, अरे बाळा, या गर्भातून बाहेर काढायचं, या उदरातून बाहेर काढायचं माझ्या हातात नाही. तू काय कर, देवाला प्रार्थना कर, देवाला प्रार्थना कर. असं म्हणल्याच्या नंतर ते बाळ आईच्या गर्भातून देवाला प्रार्थना करतं. बाबा फोन आला तुम्हाला कुणाचा तरी. ते बाळ आईच्या गर्भामधून देवाला प्रार्थना करतं, देवा अरे ऐक ना, मला आईच्या गर्भामध्ये खूप त्रास होतोय, मला एकदा काय कर, तू आईच्या गर्भामधून बाहेर काढ. ऐका, आपण सगळेजण ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस आपण देवाला प्रार्थना केली, देवा एकदा मला बाहेर काढ. देव म्हणतो, अरे बाबा तुला बाहेर काढतो, पण बाहेर काढल्याच्या नंतर तू नेमकं काय करशील. त्यावेळेस ते बाळ देवाला म्हणतं, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. देवा अरे बाबा बाहेर काढल्याच्या नंतर आठवीन पाय हा माझा नवस. देवा अरे मी तुझं पाय आठवेन, देवा अरे मी तुझं नामस्मरण करेन. कधी? फक्त वर्षश्राद्धाच्या दिवशी. कधी? ज्यावेळेस या गावामध्ये सप्ताह असेल तोपर्यंत. बरोबर का? आजी बरोबर नाही. देवाला नवस केलाय. नवस केला का तुम्ही कधी? नवस केलता का? नवस केल्यानंतर आपण फेडतो की नाही? फेडतो. मग आपण देवाला नवस केलाय, देवा अरे तुझं रात्रंदिवस मी नामस्मरण करेल, पण तो देवाला केलेला नवस आपण फेडला नाही. म्हणून आता या कलियुगामध्ये आपल्या वाटेला अनेक भयानक रोग येत आहेत. मग जर त्या रोगातून वाचायचं असेल तर आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. नवे या पृथ्वी लोकामध्ये जन्माला येत असताना भगवंताने सुंदर असा नरदेह दिलाय. कशासाठी हो? भोजन करण्यासाठी. भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा पा. भगवंताने सुंदर असा नरदेह दिलाय. कशासाठी? भजनासाठी दिला. पण आजीबाई हात दिलेत कशासाठी? टाळी वाजवण्यासाठी. आपण हाताचा उपयोग कुठं करतो? बोटाचा उपयोग कुठं करतो? करतो का नाही? मिसरी घासण्यासाठी करतं का नाही? हसत्यात बरं का, म्हणजे घासतात म्हणजे वा. आपण काय करतो? आपण जिथे नाही तिथं त्या देहाचा वापर करत असतो. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंताने आपल्याला ही सृष्टी निर्माण केली आपल्यासाठी, ज्या भगवंताने आपल्या भाकरीची व्यवस्था केली, त्या भगवंताची चाकरी करणं आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य निभावणं. आपण या देहाला आलो ना, आपलं कर्तव्य आपण निभावलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात, अरे बाबा संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. बर संतांनी उपदेश करण्याची वेळ आपल्यावर आली बरं का. संतांनी उपदेश करण्याची आपल्यावर वेळ आली. ज्यावेळेस संत महात्मे या कलियुगामध्ये येतात, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत महात्मे इथं आल्यानंतर आपल्याला उपदेश करतात. अरे बाबांनो, लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम. संत महात्मे आपल्या पायाला लागून, म्हणजे संत आपल्या पाया पडतात. सगळ्यांना समजते ना माझी भाषा? बाबा संत आपल्या पाया पडतात. बरं संतांनी आपल्या पाया पडावं इतका आपला अधिकार आहे का हो? संतांनी आपल्या पाया पडावं इतकी आपली लायकी आहे का हो? नाही. तरी पण म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम. आपण त्यांचं ऐकत नाही. मग संत आपल्या पाया पडतात. ऐका, आपण संतांच्या पाया पडलं पाहिजे की संतांनी आपल्या पाया पडलं पाहिजे? महिला मंडळी,
आपण संतांच्या पाया पडलं पाहिजे की संतांनी आपल्या पाया पडलं पाहिजे? आपण संतांच्या, आजी बरोबर ना? बर, सासूने सुनाच्या पाया पडलं पाहिजे की सुनाने सासूच्या? कसं आहे तुमच्या इकडं? नक्की ना आजी, खरं सांगायचं? सुनानं सासूच्या पाया पडलं पाहिजे. इकडं पटतात का सगळे? इकडं मुलाने वडिलांच्या पाया पडलं पाहिजे की वडिलांनी मुलाच्या? मुलाने वडिलांच्या पाया पडलं पाहिजे, सुनानं सासूच्या पाया पडलं पाहिजे आणि आपण संतांच्या पाया पडलं पाहिजे. बरोबर? सगळ्यांनी ध्यानात ठेवलं का? ऐका, आपल्या घरामध्ये एखादी नवीन सुनबाई आली. नवीन सुनबाई आल्याच्या नंतर 8 दिवसानंतर ती स्वयंपाक घरात शिरते, स्वयंपाक करायला चालू करते. पहिल्यांदा सासू जाते, सुनबाई ऐका, तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही आता मला चहा करचाल. पहिल्यांदा चहा करताना अगोदरच सांगते, मला शुगरचा त्रास आहे, जरा चहामध्ये जास्त साखर टाकत जा. शुगर असल्यावर कमी टाकतात का जास्त? कमी टाकतात. सुनबाई मान हलवतात. दुसरा दिवस उजाडतो. चहा करताना सुनबाईचा आहे तेच रडगाणं ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. 8 दिवस झाले तरी चहामध्ये साखर काही कमी केली नाही. शेवटी 8व्या दिवशी सासूबाई सुनबाई जवळ जातात, कंटाळतात. अगं सुनबाई, तुझ्या पुढे हात जोडते, एक वेळ विना साखरेचा चहा केला तरी चालेल, साखर टाकूच नको, पण मी तुझ्या पाया. सासू सुनाच्या पाया पडते की नाही? का पडते? सून ऐकत नाही म्हणून. इकडं मुलगा वडिलांच्या पाया पडतो, पण एखाद्याच्या घरी 60-70 एकर जमीन असू द्या आणि जमीन असल्याच्या नंतर मुलगा गावामध्ये वनवन फिरतोय, काहीच कामधंदा करत नाही, शेताकडे लक्ष देत नाही. कॅनेलचं पाणी सुद्धा भरपूर आहे, पण मुलगा काही शेताकडे लक्ष देत नाही. वडील जातात मुलाकडं, अरे बाळा, आपली 60-70 एकर जमीन आहे, मी गेल्याच्या नंतर कोण सांभाळणार? अरे एवढंच सगळं तुझ्यासाठीच आहे, तुझ्या पाया पडतो, पण थोडं शेताकडे लक्ष देत. वडील मुलाच्या पाया पडतात का नाही? सासू सुनाच्या पाया पडते की नाही? संत आपल्या पाया पडतात. मुलगा वडिलांचा ऐकत नाही म्हणून वडिलांवर पाया पडण्याची वेळ येते. सून सासूचं ऐकत नाही म्हणून सासू पाया पडण्याची वेळ येते. आपण संतांचा ऐकत नाही. संत महात्मे आपल्याला सांगतात तरी सुद्धा आपण ऐकत नाही म्हणून संतांवर आपल्या पाया पडण्याची वेळ येते. मग तुम्हारे तुम्ही वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ऐका, संत आपले महात्मे आपल्याला सांगतात, उपदेश करतात. या नरदेहाला आलाय ना, त्या भगवंताचं नामचिंतन तुम्ही करा, तरी सुद्धा आपण ऐकत नाही. किती सांगू तरी नाईक ती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. अहो पुढे ज्यावेळेस यम दरबारात जाचाल त्यावेळेस यम दरबारात तुम्हाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. त्यामुळे संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. आलाय ना या नरदेहाला, ज्या भगवंताने सुंदर असा नरदेह दिलेला आहे त्याचं नामचिंतन करा. त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगा. अभंगाचं पहिलं चरण. रंग
भजनात सांगतात, रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. ऐका, तुकोबराय सांगतात, काय भुललासी पतंगे. आपण पतंग नावाचा किडा कोणी पाहिलाय का? पहिला. ऐका, पहिला उत्तरार्ध सोडवायचंय, नंतर मूळकडे यायचंय. पहा, तुकोबराय म्हणतात, काय भुललासी पतंगे. पतंग नावाचा किडा पाहिलाय का सगळ्यांनी? आजी पाहिलाय? तुम्ही महिला मंडळी पाहिलाय? पुरुष मंडळी पाहिलाय का? नाही ना, कोणीच नाही पाहिला. बरं ऐका, पतंग नावाचा किडा पाहिला नाही, पण आपण संध्याकाळी देवाजवळ वाती लावतो का? सगळे लावता ना? महिला मंडळी दिवा लावता का? सगळेजण लावता. इकडं लावता. सकाळी पूजा करता का उठल्यानंतर? नक्की ना? करता का? हो, पण काही माणसं करत नाही, उठलं की खायला बसतात, म्हणून म्हटलं. सगळे देवपूजा करतात ना? बर, ज्यावेळेस आपण सायंकाळच्या वेळेस दिवा लावतो, दिवा लावल्याच्या नंतर तो दिवा स्वच्छ असतो, बरोबर का? दिवा स्वच्छ असतो. आणि सकाळी उठल्यानंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करायला पुढे जातो, देवपूजा करायला गेल्याच्या नंतर आपण त्या दिव्याकडे पाहिल्याच्या नंतर दिव्याच्या कडेने किडे पडलेले असतात. पडलेले असतात का नाही? मग ते तिथं मेलेले असतात. कसं असतात? त्या किड्यांना वाटतं, अरे या दिव्याजवळ गेलं ना आपल्याला काहीतरी भेटन. काय भेटन? आता त्या किड्याला तिथं पैसा भेटणार आहे का हो तिथं जाऊन? नाही. पण तो किडा दिव्याजवळ गेल्याच्या नंतर त्याचा मृत्यू होतो. तसंच तुकोबराय म्हणतात, अरे आपण किडे या संसारातले, आपण त्या संसारात घुमतोय. अहो माणसांना म्हणलं ना, अहो चला कीर्तनाला, महिलांना म्हणलं ना, महाराज चला कीर्तनाला, तर महिला सांगतात, अहो आमची भांडी घासायची राहिल्यात, घरातली कामं राहिल्यात. बरं, भांड्यांनी तुम्हाला धरलंय की तुम्ही भांड्यांना धरलंय? हो, तुमच्या भांडी काय हातावर येऊन बसल्यात का? नाही नाही, मला घासच. मंगत जा कीर्तनाला. भांडी येऊन बसलेत का हातावर? साडीवर येऊन भांडी बसलेत का? डोक्यावर पातीला येऊन बसले का? नाही. पण आपण त्या भांड्यांना धरून बसलोय. आम्हाला सगळं काम आवरून आपण त्या संसाराला धरून बसलोय. माकडं पाहिलेत का सगळ्यांनी? माकड असतं. माकड काय खातो? फुटाणे खातं. आणि फुटाणे खात असताना मडक्यामध्ये जर फुटाणे असले ना, माकड त्या मडक्यामध्ये हात घालतं. हात घालताना मुठ आवळलेली असते आणि त्या मडक्यामध्ये हात घालतं. ऐका, मडक्यामध्ये हात घातलाय, हात घातल्याच्या नंतर मुठीमध्ये फुटाणे आले. काय आले मुठीमध्ये? हात केवढा झाला? अगोदर एवढा होता म्हणून सहज गेला बरं का, आणि फुटाणे भरल्यानंतर मोठा झाला. आता बाहेर काढतोय हात माकड. कोण? मोठ्याने सांगायचं, कोण? माकड. हात बाहेर काढतोय. अहो पण हात बाहेरच निघा नाही. अहो फुटाणे पण सुट नाही तर हात सुद्धा बाहेर निघा नाही. किती हो आशा. माकड मोठी से धरिले फुटाणे, गुंतली कानेने हात जेते. किती काढलं तरी त्या माकडाचा हात बाहेर निघणार नाही. ज्यावेळेस ते फुटाणे हातामधून आत सोडेल आणि थोडेसे फुटाणे घेईन, त्यावेळेसच त्याचा हात बाहेर निघेल. तसंच आपण या संसारात गुंतलेलो आहे. अरे या संसारात किती दुःख आहे. अरे संसार जसा वाचुल्या आधी हाताला मग मिळाली भाकर, आधी हाताला मग मिळाली भाकर. अरे संसार कसं तपशीचा कशी बसयाराची कप फिरे गरा. एखादा महिला मंडळी ऐका, आपण ज्यावेळेस भाकरी करतो, पोटासाठी भाकरी करतो, बरोबर का नाही? खायलासाठी भाकरी करतो. पण भाकरी करत असताना आपल्या हाताला चटके बसतात. किती जरी कीर्तनकार तुम्हाला वाटत असेल, अहो कीर्तनकार म्हणजे फुकट फिरतात आणि पैसे कमवून, मग कीर्तनकारांना माहिती त्यांना काय भोगावं लागतं, किती प्रवास करावा लागतो, किती फिरावं लागतं. माणसांना वाटतं भेटतंय पाकिट, त्यांचं लय बरं आहे. पण बरं कीर्तनकाराचं सुद्धा कोणी किती कमवा, कष्ट केले, एखादा जॉबला असू द्या, कलेक्टर जरी जॉबला असले ना, त्याला महिनाभर काम करावं लागतं, त्यानंतरच त्याला पगार
होतो. मग तुम्ही या संसारात आले ना, किती जरी कष्ट केले तरी तुम्हाला अगोदर काम करावं लागणार आहे, नंतर पैसा भेटणार, अन्यथा पैसा भेटणार नाही. तुकोबराय म्हणतात, अरे या संसार रूपी सागरामध्ये आपल्याला काही भेटणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा काहीच भेटणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, हा संसार नासका आहे, म्हणून काय करा, रंगे रंगे रे श्रीरंगे. म्हणून तुम्ही भगवंताच्या रंगामध्ये रंगा. आता ऐका, माणसं काही माणसं भजनात रंगतात. अहो 2 वाजले ना, माणसांना म्हणलं ना बास करा, ते म्हणतात आता तर रंगात आलंय. काय म्हणता का नाही बाबा, आता तर भजन रंगात आलंय. काहींचं जेवण रंगात येतं, बरोबर का नाही. जेवण लय रंगलं होतं, कलरने नाही बरं का, चवीनं चांगलं झालं होतं, माणसं म्हणतात. परत काय म्हणतात, अहो किती माणसांचं लय वेगवेगळे रंग. काही माणसं व्यसनाच्या नादी रंगलेले असतात बरं का. व्यसनाच्या नादी, एखादा दारू पिणार असेल ना, दारू पितो. आता दारू पिल्यानंतर तो सरळ ताट चालतो का हो, पितात का दारू? इकडं माहित नसलं म्हणजे सांगायला हो. पहा, दारू पिणारे माणसं कसे चालतात हो, लेझिम खेळत, इकडून तिकडं तिकडून इकडं असं चालतात बघा. म्हणजे त्यांना चालतं, आपण कुठं चालतं हे कळत नाही. अहो पण ते इतके रंगलेले असतात ना, त्यांच्यासोबत एखादा चांगला मित्र असेल ना, आता चालता चालता बिचार पावसाळ्याचे दिवस येऊन बिचार गटारात पडलं. कुठं पडलं, गटारामध्ये पडलं. आणि पावसाळ्याचे दिवस, आता गटाऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर त्याला काय वाटतं, आपण पोहतोयच पाण्यामध्ये. कुठं पाण्यामध्ये पोहतोय. आणि तेवढ्यात एखादी वीज कडाडली ना, पावसाचे दिवस आहेत, वीज कडाडली की अहो त्या दारूच्या नादात तो इतका रंगलेला असतो, वीज कडाडली की म्हणतो, अयो देव सुद्धा माझा फोटो काढतोय. काय म्हणतो, देव सुद्धा माझा फोटो, इतका तो दारूच्या नादी रंगलेला असतो. तुकोबराय म्हणतात, अरे या संसारात आल्याच्या नंतर रंगायचं असेल तर तुम्ही भगवंताच्या रंगामध्ये रंगा. का रंगायचं देवाच्या रंगामध्ये? कारण हे शरीर जाणार आहे, म्हणून तुम्ही देवाच्या रंगामध्ये रंगा. अभंगाचं 2रं चरण. शरीर रंगामध्ये का रंगायचं? कारण हे शरीर जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जणे. या शरीराचा आपण हेवा का धरायचा आहे का? आपण किती हेवा धरतो, कुठं जाताना काही झालं की आपण त्या शरीरावर आपण नटतो ठरतो, पण हे शरीर कधी ना कधी तरी जाणार आहे. मग तुकोबराय म्हणतात, अरे ज्यावेळेस यम आपल्याला विचारेल, अरे यम आल्यानंतर आपल्याला विचारेल तुम्ही या आयुष्यात येऊन नेमकं काय केलं, त्यावेळेस त्या यमाला आपण काय उत्तर देणार हो? म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐका, आपलं शरीर जाणार आहे म्हणून तुम्ही त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगा. जब तक हे जिंदगी
फुर्सत न मिलेगी काम से, जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्यार करो लो भगवान से। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगी नोटिस तो जमानत न होगी, पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे। अरे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना ही पडेगी। पा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही किती काम म्हणला त्या कामातून तुम्हाला वेळ भेटणार नाही, पण कुछ वक्त ऐसा निकालो, थोडासा तरी देवासाठी वेळ काढा। ज्ञानोबराय म्हणतात, अहो तुमचा सगळा वेळ मला नको, तरी गा ऐसे करी आटा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तू जाय। अहो सगळा वेळ नाही दिला तरी चालेल, पण थोडासा मला वेळ देऊ शकता। मग तुकोबराय म्हणतात, अरे बाबा आपल्या इथं काही राहणार नाही, आपलं आयुष्य हळूहळू चाललेलं आहे। 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी आला मदन, मग कैचा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण। हळूहळू आपलं वय निघत चाललेलं आहे, हळूहळू आयुष्य खूप कमी आहे हो। आता आजी तुम्ही ज्या दिसताय ना 9वारी साडेवाल्या, अहो तुम्ही तरी राहिला, आता आम्ही जे तरुण मंडळ आहे ना 50च्या पुढे जातोय की नाही याची गॅरंटी नाही। आयुष्य खूप कमी आहे, आपल्याला जगायला टायमिंग नाही, आणि टायमिंग जरी असला तरी आताचा काळ खूप भयान चालू आहे। माणसं कधी मरतात, एका क्षणात त्याचा नाश होतोय, क्या आपला भरोसा राहणार नाही। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का साथ देती नाही हो किसी का। सगळ्यांना वाटत असेल पहा, देवाने दिलेले हे आपल्याला दिलेले हे भाड्यानं घर आहे। आपण एखाद्या शहराच्या ठिकाणी गेलो, लोणंदमध्ये गेलो, जर आपल्याला राहायचं असेल तर आपण एखादी रूम घेतो आणि महिना झाला की त्या रूमचं आपल्याला भाडं द्यावं लागतं, ऐका। एक ना एक दिन निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आपल्याला ज्यावेळेस यमाचा आवाज येईल त्यावेळेस हे घर सोडून आपल्याला जावं लागणार आहे। जसं आपल्याला त्या भाड्याच्या घराचा आपल्याला ते भाडं आपल्याला पैसा द्यावं लागतो, हे सुंदर असं नरदेह देवाने आपल्याला भाड्यानं दिलेलं आहे। त्याचं भाडं काय असेल तर ते नामस्मरण आहे, आणि त्याचं वरचीवर आपण भाडं दिलं पाहिजे। ऐका, संसारात असताना आता सुगी कशाची चालू इकडं, गव्हाच्या झाल्या का नाही? बरं, आपण गव्हाचं पोतं भरत असताना, बाजरीचं पोतं भरत असताना त्या पोत्याला काय पडतं मध्ये, आपण काय करतो मग, काय म्हणतात त्याला, शब्द आठवण आहे, गुढी पडते, पडते का नाही? पोत्याला काय पडते? गुढी पडते। आता खाली जर गुढी पडली आपण काय करतो, पोतं हलवतो, बरोबर का नाही बाबा? पोता हलवतो, खालची गुढी नीट करतो, पुन्हा वरती आल्यानंतर ना वरती एक गुढी पडते, आपण काय करतो, पुन्हा पोतं शिवताना
ती गुढी परत काय करतो आपण काढतो पोतं हलवतो तसे या संसारात आपल्याला गुढ्या पडतात आपल्याला या संसारात लोभाची गुढी पडते कामाची गुढी पडते क्रोधाची गुढी पडते आणि जर या संसाराच्या पोत्यातून ती जर गुढी हलवायची असेल ना तर ती गुढी हलवताना आपण संसारात भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे आणि त्या नामस्मरणाने आपलं पोतं इतकं भरायला पाहिजे मोठे बाबा सांगायचे की इतकं पोतं भरायचं हलवून हलवून पोतं भरायचं आणि ज्यावेळेस यम येईल ना त्यावेळेस म्हणायचं यमा अरे उचल आम्ही 100% या नरदेहाला आल्यानंतर पुण्यच कमवलं एवढी ताकद आपल्यात असायला पाहिजे तुकोबाराय म्हणतात अरे या नरदेहाला आलाय ना तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा का हे शरीर जाणार आहे या शरीराचा हेवा का धरताय अहो तुम्ही म्हणता हेवा असं काय म्हणता तुम्ही आमचे संसार आहे बायका पोर आहेत त्यांना कोण सांभाळायचं माझ्याशिवाय त्यांना कोणी नाही तेच तुकोबाराय भंगाच्या 3ऱ्या चरणात परिवार द्रव्यदाराक्षण मंगूर हा परिवार तुझा नाही हे क्षणात नाश पावणार आहे तुझ्यासोबत काहीच येणार नाही अहो तरी सुद्धा आपल्याला इतका हव्यास असतो एका गावामध्ये एक साधू असतो आणि तो साधू गावामध्ये आल्याच्या नंतर एक मुलगा असतो आणि मुलगा चांगला तरुण असतो आपल्या समीर दादांगत बरं का चांगला असतो तरुण आणि त्याला वाटत असतं माझ्यावर माझ्या घरातले लोक इतकं जीवापाड प्रेम करतात माझी बायको माझ्यावर जीवापाड प्रेम करते आई वडील माझ्यावर जीवापाड प्रेम करतात सासू परत आई असेल आजी असेल वडील माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतात मला जर काही झालं लागलं कुठं आजारी पडलो तर सगळ्यांना वाईट वाटतं रडायला सुरुवात करतात इतकं त्या पोराला असं वाटत असतं की हा संसार सोडून आपलं घरदार सोडून जायला कुठं नको एके दिवशी साधूची भेट झाली आणि त्या साधूची भेट झाल्याच्या नंतर ते साधू गावामध्ये आल्याच्या नंतर साधू बुवा सांगतात तो मुलगा त्या साधूला म्हणतो साधू बुवा अहो तुम्ही गावामध्ये वनवन फिरताय इकडं जाताय तिकडं जाताय अहो साधू तुम्हाला बायको नाही साधू बुवा लग्न करा ना साधू म्हणतो अरे लग्न करून काय करायचं अहो बायका पोरं बायको असली तर जेवायला मिळतं खायला मिळतं सगळं वेळची वेळ कपडे बिपडे धुवायला सगळे बायको करते का मग साधू बुवा म्हणतो अरे जाऊ दे नको लग्न करायला तुला वाटतं या संसारात सुख आहे तुला वाटतं तुझा परिवार तुला सांभाळतोय पण एकटा जीव सदाशिव माझं बरं आहे तर तो साधू म्हणतो अरे लेकरा तुला वाटतंय घरातले सगळे तुझ्यावर जीव लावतात हो साधू बुवा अहो सगळे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात बघ परीक्षा घ्यायची का काय म्हणतात साधू घ्यायची का परीक्षा असं म्हणल्याच्या नंतर म्हणतो तो घेऊ साधू बुवा सांगतात 8 दिवस तू माझ्याकडे यायचं काय करायचं 8 दिवस तू माझ्याकडे यायचं माझ्याकडे आल्यानंतर मी तुला योग साधना शिकवेन देवाचं नामचिंतन कसं करायचं शिकवेन ध्यानधारणा कशी करायची हे मी तुला शिकवेन आणि बघ तू पास झाला पाहिजे की मी पास झालो पाहिजे साधू बुवाला तो मुलगा म्हणतो साधू बुवा अहो तुम्हीच नापास होणार आणि मीच पास होणार माझ्या घरातले माझ्यावर खूप जीव लावतात त्यावेळेस म्हणतो बरं जाऊ द्या आपण पाहूया तरी
साधू बुवाकडं रोज मुलगा 8 दिवस जायचा, ध्यानधारणा शिकला, आपल्या श्वासावर नियंत्रण करायचं शिकला. आदल्या दिवशी साधू बुवांनी सांगितलं आता घरी गेल्याच्या नंतर तो उठतो किती वाजता? तो म्हणला मी सकाळी 6 वाजता उठतो. बरं उठवायला कोण येतं? तो म्हणतो माझी बायको उठवायला येते. बरं ऐक, आता तू घरी गेल्याच्या नंतर झोपायचं. काय साधूने सांगितलं? आता घरी गेल्याच्या नंतर तू झोपायचं आणि झोपल्याच्या नंतर सकाळी पहाट झाल्याच्या नंतर 6 वाजले तुझी बायको उठवायला आली ना तर उठायचं नाही, झोपूनच राहायचं. अहो साधू बुवा असं काय म्हणतात? अरे बाबा ही परीक्षा आहे तुझी, तू पास होतोय की मी पास होतोय हे बघायचं आहे. मग तो काय करतो? म्हणतो ठीक आहे पण साधू बुवा तुम्ही नापास होणार हे लक्षात ठेवा. तो जातो घरी गेल्याच्या नंतर झोपतो. सकाळी 6 वाजले साधूने सांगितलंय उठायचं नाही. किती जरी हाका मारल्या तरी उठायचं. श्वासावर नियंत्रण कसं करायचं हे त्या साधूने शिकवलं. 6 वाजले बायको आले, आवाज येते अहो उठाना, धारा काढायची वेळ झाली, तरी तो झोपलेलाच आहे. पुन्हा 7 वाजता बायको येते, अहो उठा, दूध घालून झालं, आता तरी उठा, तरी तो उठत नाही. 8 वाजले तरी पोरग उठ नाही. आता जरी एखादं उठलंच नाही तर माणसं काय समजतात? तो माणूस गेला, अख्खं गाव जमा झालं, सगळे जमा झाले. आता हा माणूस गेला, सगळे म्हणायला लागले, त्या साधूच्या नादी लागला आणि गेला. साधू बुवा आले, आवडील रडायला लागले, अरे माझा एकुलता एक मुलगा होता, एवढी जमीन जुमला कोण सांभाळणार? आता माझं वय झालं, आता कोण? सगळं मुलगा ऐकतोय बरं का झोपेत. आजी येते म्हणते नातवंड माझं एकच होतं, एकुलतं एक होतं, कधीतरी दुकानावर काय आणायचं म्हणलं तर पळत जायचं, फुटाने आण म्हणलं की पळत जायचं आणि फुटाने घेऊन यायचं. आता कोण मी सांगणार आणि कोण आणून देणार? बायको म्हणते आता तर आमचं लग्न झालं, 1 वर्ष झालं, आता ती गेलं आणि मी कशी राहू? अहो देवा, अरे त्यांच्या अगोदर मला नेलं असतं तर चांगलं झालं. कोण म्हणताय? बायको म्हणते. आई म्हणते म्हातारपणात आमची काठी व्हायचं ठेवून पोरग तरुणपणात गेलं, आम्ही म्हातारे राहिलो पोरग गेलं. देवा आम्हाला नेलं असतं तरी चाललं असतं, पोराला जिवंत ठेवलं असतं तरी चाललं असतं. हे सगळं ते पोरग ऐकतंय बरं का, झोपत सगळं. साधू बुवा येतात, वडील म्हणतात तुमच्यामुळेच माझं पोरग तुमच्या नादी लागलं, 8 दिवस झालं तुमच्याकडे येतंय. साधू बुवा तुम्ही तुमच्याकडे आल्यामुळं आमचं पोरग बिघडलं आणि ते मरणाच्या दारात, आता मरण आलं त्याला, आता काय करायचं? साधू बुवा म्हणतात ऐका, कुणी रडू नका. तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा पोरगा जिवंत व्हावं, काय व्हावं? आजी नीट ऐका, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचं पोरग जिवंत व्हावं तर माझ्याकडे एक औषध आहे. एक ग्लास आणा, त्याच्यात थोडंसं पाणी आणा, माझ्याकडे एक पुडी आहे, ती पुडी जर त्या पाण्यामध्ये मिसळली तर आणि जो कोणी या ग्लास मध्ये पाणी पेल तो व्यक्ती मरल आणि तुमचा पोरग जिवंत. कळलं का? हे कोणी ग्लास पेन तो माणूस मरणार आणि तुमचं पोरग जिवंत होणार. साधूना बुवाने ग्लास आणायला लावला, त्याच्यात पुडी मिसळली आणि पुडी मिसळल्याच्या नंतर पहिले जातात आणि गेल्याच्या नंतर वडिलांच्या हातामध्ये ग्लास देतात. अहो तुम्ही म्हणताय ना पोरग असतं बरं झालं असतं, 60-70 एकर जमीन कोण सांभाळेल? प्या हे ग्लास, तुम्ही याच्यातलं पाणी प्या आणि पाणी पिल्याच्या नंतर तुम्ही मरचाल आणि तुमचं पोरग जिवंत होईल. साधू बुवाच्या पुढं वडील हात जोडतात, जाऊ द्या आता गेलाय तर. तसं पण ती डोक्याने जरा मंदच होतं, गेलं तर गेलं पण आता मी काय मरत नाही, त्याला एवढा 60-70 एकरचा पसारा त्याला काही उरकणार नाही, मला हे प्यायला नको. साधू बुवा पुढे जातात, पुढे गेल्याच्या नंतर आईकडे जातात. त्याच्या आईकडे गेल्यानंतर अहो तुम्ही जन्मदात्री आहे, तुम्ही तरी हे पाणी प्या. तो आई म्हणते आता जाऊ दे पोरग गेलंय तर, मी जर मेले तर माझ्या नवऱ्याला कोण बघायचं? म्हणून आई म्हणते मला काय हे पाणी नको. सगळं पोरग ऐकतंय बर का. परत आजीकडे जाते, अगं आजे, अगं तू तरी पे, आता काय राहिलं तुझं? आजी म्हणते आता गेलंय ना तू, जाऊ द्या ना, आता परत म्हणलं मी बघीन एखादं, जाऊ दे गेलाय तर. आजी सुद्धा पाणी पेत. आता शेवटी बायको असते बरं का, बायकोकडे जात ते साधू, बायकोकडे जातो. अहो तुम्ही तर त्यांची पत्नी आहात, आता तुम्ही म्हणत होता आता माझा नवरा गेला, आता 1 वर्ष झालंय आत्मशिक लग्नाला, नवरा गेला, आता मी कोणाच्या नावाने कुंकू लेणार, कोणाच्या नावाचं मंगलसूत्र घालणार? अगं तुलाही 4 डावरडा करत होती, दर
हे पाणी तू पे, तू मरशील आणि तुझा नवरा जिवंत होईल. ते साधू पुढे हात जोडते. साधू बुवा, मी 2-3 महिने झाले की दुसरं लग्न करेन, पण मला काही मरायचं नाही. सगळ्या झाल्याच्या नंतर आता परिवार असतो, सगळे म्हणतात अहो साधू बुवा तुमच्याकडे पोरगं आलं म्हणून आमचं बिघडलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, तुम्हीच पाणी प्या, तुम्ही मरा आणि आमच्या पोराला जिवंत. साधू बुवाने ग्लास घेतला, गटागटा पाणी पिऊन टाकलं. पोरगं लगेच ताट दिशी उभं राहिलं आणि साधू हाय तसे जिवंत बरं का. काय नाही, घरातनं साखर बारीक करून टाणलेली आणि त्याच्यात काय केलं त्यांनी, ते पाण्यात टाकलं आणि पिऊन टाकलं. मुलगा ताट उभा राहिला, सगळे टकामका बघायला लागले. आजी म्हणते अगो बाई माझा बाबड्या जिवंत झाला. आजी आवडील येतात, आई येते, बायको येते, मुलगा हात जोडतो, म्हणतो तुमच्यात राहण्यापेक्षा या साधू बरोबर गेलेलं चांगलं, देवाचं नामचिंतन केलेलं चांगलं. इथं आलाय ना, तुम्ही म्हणताय अहो हे माझं ते माझं, अहो घर मोठे बंगले बांधले ना, आपली इतकी आशा असते, इतकी इच्छा असते, एखादा मजला बांधला की वरती एक गज असतोच पुढच्या मजल्यासाठी. दुसरा मजला बांधला ना, परत वरती एक गज आहेच. कशासाठी? तिसऱ्या मजल्यासाठी. तिसरा झाला ना, परत वरती गज आहेच. अहो किती बांधून ठेवणार? आपल्या सोबत काहीच येत नाही. तू म्हणशील पैसा अडका, तो इथंच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथंच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सार. तू म्हणशील घरदार, हे इथंच राहील सार. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. ऐका, पैसा अडका म्हणतो, शेवट आपल्यासोबत एक मडका येतो आणि शेवट त्या मडक्याला सुद्धा दगडाने काय करतात, आणि ते सुद्धा फुटून बायका पोरं आपल्याला म्हणतात अरे काय कमवलं यांच्यासाठी. ते सुद्धा आपल्या नावानं खापरं फोडत असतात. घरदार किती कमवून ठेवलं तरी ते सुद्धा आपलं येत नाही. ऐका, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला ना, आणि ते पाहुणा आल्याच्या नंतर महाराज आपण गेलो का नाही काही ठिकाणी, तर ते म्हणजे घरमालक असतात ना कार्यक्रमाच्या ठिकाणी, आता मुक्काम केला, रात्रीचं कीर्तन असेल तर ते आम्हाला शेताकडे घेऊन जातात. आता काही कारण नसतं जायचं, पण मालकाची इच्छा असते म्हणून बळत जावं लागतं बरं का, बळत जावं लागतं. आणि गेलं का नाही मग ते आपलं गर्वाने सांगत असतं, ऐका महाराज ते आंब्याचं झाड आहे ना, काय सांगता कोण, तो घरमालक सांगतो, ऐका ते आंब्याचं झाड आहे ना, त्या आंब्याच्या झाडापासून थेट त्या लिंबाच्या झाडापर्यंत सगळं मोठ्याने म्हणायचं, माझं म्हणायचं बरं का. हा, आंब्याच्या झाडापासून थेट त्या लिंबाच्या झाडापर्यंत सगळं माझं आहे. कोणाचं? अहो हे शेरेची वाडी माझी नाही हो, तुमची म्हणून तुम्ही म्हणायचं. पा कोणाचं आहे? सगळं माझं आहे. पुढं म्हणतं आंब्याच्या झाडापासून ते लिंबाच्या झाडापर्यंत सगळं माझं आहे, आणि त्या लिंबाच्या झाडापासून नारळाच्या झाडापर्यंत सगळं कोणाचं आहे? माझं आहे. पा सांगत असतं गर्वाने, आंब्याच्या झाडापासून ते लिंबाच्या झाडापासून ते नारळाच्या झाडापर्यंत सगळं माझं आहे. सांगत असताना त्याच्याकडे खालची जमीन बघते आणि त्याच्याकडे बघून हसते बरं का. म्हणते अरे येड्या किती गर्वानं सांगतो रे बाबा, अरे तुझा पंजा इथंच गेला र, तुझा पंजा इथंच गेला, तुझा आजा मेला पंजा मेला बाबा
जमीन बघून हसते. अरे आजा मेला पण जामेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. इथं सगळ्यांना सोडून जायचं आहे, मग कशाचा अहंकार कशाचा गर्व. नंतर आपण इथंच राहणार आहोत. आपण गेलो, आपण सगळे म्हणलं तरी आपल्या सोबत कोणीच येणार नाही. मग एक वेळ काय येईल ते फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करायचे आणि देवाचं नामचिंतन करायचं. तरंगे रंगे रे श्रीरंगे काय बोलला असे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष जने नवी तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगुर हे क्षणात नाही सोनार आहे. शेवटी मदतीला कोण येणार? तो भगवान परमात्मा आहे. तेच तू कोबराय भंगाच्या शेवटच्या क्षणात सांग.
अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा बा. अंतकाळामध्ये भगवान परमात्मा आपल्याला मदतीला येणार आहे. कितीही संकट आले तरी मागे पुढे उभा राहे संभाळिता आली आघात निवाराया. देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट आहे. तो आपल्या संकट काळामध्ये तो भगवान परमात्मा आपल्याला मदतीला येणार आहे. म्हणून तो कोबराय म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगा रंगी रंगे रे श्रीरंगी. ऐका, आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, ते आदरणीय कैलासवासी सोनाबाई तात्याबा गोपनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज आपण सर्वजण इथं जमलेला आहोत. शांततेनं फुलं घ्यायची आणि तुम्ही जेवढी बडबड कराल तेवढे मी एक वाजवेन. फक्त हात लावायचा फुलांना. ते पायदळी तुडवली जातात ना, म्हणून फक्त हात लावायचा. तुम्ही हात लावला की इथे येतात ते. झालं का मावशी? पाम सोनाबाई तात्याबा गोपनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण जमलेलो आहोत. ऐका, या मृत्यूलोकामध्ये आपल्याला आल्यानंतर, या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याला 4 लोक प्रत्यक्षात, 4 देव प्रत्यक्षात दिसत असतात. आपल्या दिवसाची सुरुवात ज्या देवापासून होते, आपण दिवस उजाडल्याच्या नंतर आपल्याला कळतं आज हा दिवस उजाडला आहे, तो सूर्यदेव. समाप्ती होते तो चंद्रदेव. आणि त्याच्यानंतर आहेत आपले 2 म्हणजे घरातील आई वडील. हे 4 देव आपल्याला रोजचे रोज प्रत्यक्षात दिसत असतात. पण ऐका, जे आई वडील आहेत ना महाराज, आता प्रत्येक कीर्तनकाराला सांगावं लागतं, तुम्ही तुमचे आई वडील सांभाळा. कुणाचे आई वडील आहे तो? थोडा आवाज द्यायला. आई वडील कोणाचे? तुमचे, बरोबर ना? आणि सांगायचं कोणी? कीर्तनकाराने येऊन. काय? आई वडिलांना. एवढी दुर्दैवी महाराष्ट्रावर वेळ आली आपल्या. पहा का? कारण आपण आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही. काय लागतो आईसाठी? शिवरंजनी लागली. पहा, आपल्या आई वडिलांसाठी काय लागतं? आईला काय लागतो? 2 शब्द गोड बोलले, 2 शब्द प्रेमाने बोलले, एवढंच बास होतो तिला. दुसरं तिसरं काही लागत नाही. ज्यावेळेस आपल्याला आपल्या पोटामध्ये आईला कळतं, त्या एखाद्या स्त्रीला कळतं. आपल्याला वाटत असतं, पुरुषांना वाटतं रे ही एक स्त्री एक सामान्य आहे. सामान्य नाही, तुमच्यापेक्षा दुप्पट अधिकार स्त्रियांना आहे. का? कारण कुठं जरी गेलं तरी म्हणलं जातं मातृदेवो भव पितृदेवो भव. पहिल्यांदा मान आहे तो आईलाच आहे, तो स्त्रीलाच आहे. ऐका, एखाद्या आईला फक्त कळू द्या, एखाद्या स्त्रीला फक्त कळू द्या की आपण गरोदर आहोत. ज्यावेळेस तिला कळतं आपण गरोदर आहोत, पहिल्या पाऊलापासून, प्रत्येक क्षणापासून ती पाऊल जपून टाकत असते. का? कारण आपल्या पोटातील बाळाला कोणताच त्रास होऊ नये. अरे, आपण ज्या वेळेस एखाद्या दुकानात गेलो आणि दुकानात गेल्याच्या नंतर चुकीचं बोललो का? दुकानदारांना म्हणतो, काका आम्हाला बॅटरी घ्यायची आहे. 100 रुपयाची बॅटरी घेत असताना आपण दुकानात गेलो. 100 रुपयाची बॅटरी घेत असताना दुकानदाराला विचारतो, काका याची काही गॅरंटी आहे का? याची काही वॉरंटी आहे का? लिहून द्या आम्हाला कागदावर. ऐका, 100 रुपयाची बॅटरी घेत असताना आपण जर वॉरंटी विचारत असू, गॅरंटी विचारत असू, ज्यावेळेस आपलं एखादी स्त्री गरोदर असते, ते देवाला विचारत नाही, देवा अरे मी गरोदर आहे, पण देवा अरे ज्यावेळेस माझं बाळ जन्माला येईल, ज्यावेळेस आम्ही म्हातार होऊ, देवा अरे काहीतरी कागदावर लिहून दे ना, हे बाळ आम्हाला म्हातारपणात सांभाळेल. देवा 1 वर्ष सांभाळेल, 2 वर्ष सांभाळेल, याची काहीतरी गॅरंटी दे. आई वडील देवाला विचारत नाही. या जगाच्या पाठीवरती आपलं रूप पाहून, सौंदर्य पाहून, गुण पाहून, आपली प्रॉपर्टी पाहून, ऐका आपलं रूप पाहून, गुण पाहून, सौंदर्य पाहून, प्रॉपर्टी पाहून जगाच्या पाठीवरती अनेक लोक आपल्यावर जीवापाड प्रेम करतील. जगाच्या पाठीवरती आपलं रूप, गुण, सौंदर्य, प्रॉपर्टी पाहून, पैसा आहे म्हणून जगाच्या पाठीवरती अनेक लोक आपल्यावर प्रेम करतील. पण आपलं रूप न पाहता, गुण न पाहता, अरे त्या आईला माहित नसतंय आपल्या पोटामध्ये बाळ काळं आहे की गोरा आहे, बाळ कसं दिसतंय त्या आईला माहित नसतं. पण आई जीवापाड प्रेमला करत असते, जीवापाड आपल्या पोटातील गर्भाला जपत असते. फक्त तिला वाटत असतं आपलं मूल सुखरूपतेनं बाहेर यावं. ऐका, जी आई आपल्यासाठी एवढं काबाड कष्ट करत असते, त्या आईला सांभाळायला आपल्याला काय लागतो?
काय लागतं? आपण जन्माला आलो, जन्म झाला आपला की आई वडील आनंदाने गावामध्ये जाऊन पेढे वाटतात का? मला मुलगा झाला, मला मुलगी झाली, गावामध्ये जाऊन पेढे वाटत फिरत असतात. ऐका, एवढा आनंद असतो त्या आई वडिलांना. लहानाचं मोठं आपल्याला करतात. माझ्या मुलाला गावामध्ये फिरत असताना, माझ्या मुलाला गावामध्ये फिरत असताना मान भेटावा, सन्मान भेटावा, जिथे जिथे जाईल तिथं त्याला मान दिला जावा, हे आई वडिलांना वाटत असतं. म्हणून आपल्याला आपल्या पायावर उभं करतात, योग्य ते शिक्षण देतात, योग्य ते मार्गाला लावतात. पण ज्यावेळेस आई वडील मोठे होतात ना, कधीतरी विचार करा, आपण गावात वन फिरतो, आपल्या अंगामध्ये शर्ट आहे कडक, अहो तिथं जाऊन आपण स्टार्च करायला लावतो, कडक शर्ट प्रेस करायला लावतो आणि गावात घालून फिरतो. अँड्रॉइडचे मोबाईल आहेत, ऍपलचे मोबाईल आहेत, प्रो आहे, अल्ट्रा आहे, सगळं आहे, पायात चप्पल चांगली आहे. कोणाच्या जीवावर आहे हो? आज आम्ही जरी कीर्तन करत फिरत असलो, कोणाच्या जीवावर? आई वडिलांमुळे फिरतोय ना. मग विचार करा, जे आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं साठी कमवलं आहे, ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं सगळं काही कमवून ठेवलेलं आहे, त्या आई वडिलांना म्हातारपणात काय लागतो? एखादी म्हातारी आजी असू द्या, त्या म्हाताऱ्या आजीला तुम्ही जर 200 रुपयाची साडी आणली ना, साधी साडी असू द्या, तिच्याकडे द्या, आजी बघ मी तुझ्यासाठी साडी आणली, आई अगं तुझ्यासाठी मी साडी घेऊन आलोय. तर ती आई, म्हातारी आई हातामध्ये साडी घेते आणि गावात फिरते. का? माझ्या लेकराने मला साडी आणली बरं का, काही लागत नाही तिला, येता जाता फक्त तुम्ही विचारलं ना तरी तिला समाधान वाटतं, दुसरं काही लागत नाही हो. असं म्हणतात, भाकर तुकडा फेकून टाकला तरी ती आशीर्वादच देत असते. पण आपण काय करतो? आपण उच्च पदाला गेलो, चांगल्या नोकरीला लागलो की आपण आपल्या आईला वृद्धाश्रमात टाकत असतो. 2 जवळचे मित्र होते, खूप दिवसांनी भेटल्याच्या नंतर तो मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, काय रे मित्रा, तुझी आई कशी आहे रे? तुझी आई बरी आहे का? हो रे, माझी आई खूप चांगली आहे. आता 1 वर्ष झालं मी तिला वृद्धाश्रमात टाकलेला आहे. 1 महिना झाला तिचा वाढदिवस होता, वाढदिवसाला मी वृद्धाश्रमात गेलो, थाटामाटात तो तिचा वाढदिवस साजरा केला. तिचं व्यवस्थित आहे, वृद्धाश्रमातील सगळी माणसं तिची काळजी घेतात. काय रे, माझ्या आईचं विचारतो, माझ्या आईचं विचारतो, तुझी आई कुठं राहते रे? तुझी आई तुझ्या भावाकडे आहे की तुझ्याकडं? त्यावेळेस त्या मुलाने सुंदर उत्तर दिलेलं असतं. ऐका, त्या मुलाने उत्तर दिलं, अरे मित्रा, माझी आई माझ्याकडे असते का हा प्रश्न तू चुकीचा केला. मीच माझ्या आईच्या घरी राहतोय, अजून मीच माझ्या आईच्या घरी राहतो, माझं काय आहे रे? अरे सगळं आईनं निर्माण केलंय, मी अजून एवढा मोठा झालो नाही की मी माझ्या आईला माझ्या घरात राहायला जागा देईन. जोपर्यंत माझी आई आहे ना तोपर्यंत मीच त्या आईच्या घरी राहतोय, माझं इथं काहीच नाही. आपल्यात भांडणं चालू असतात, आई कुणाकडे पाठवायची, मोठ्याकडे पाठवायची का छोट्याकडे पाठवायची? ज्या म्हातारपणात त्या दोघा जीवांना एकत्र राहायचं असतं, त्या वेळेस आपण त्यांना वेगळं करत असतो. ऐका, आपण आपले आई वडील असतात ना, आई आपल्याला शिकवत असते, अगं पोरी सासरी गेल्याच्या नंतर चांगलं राहायचं. प्रत्येकाला वाटत असतं आई हे मुलीला आई झाल्यानंतरच कळतं, आई हे मुलीला आई झाल्यानंतरच कळतं. पण आई कधी कळते माहितीये का? ज्यावेळेस मुलगी सासरच्या उंबरट्यामध्ये पाऊल टाकते ना, तेव्हा तिला आई समजते बरं का. सासरच्या उंबरट्यामध्ये पाऊल टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस तिला स्वतः चहा करून पिण्याची वेळ येते ना, त्यावेळेस तिला आई आठवते. माहेरपणी असताना आई स्वतः चहा करायची आणि लेकराला आणून द्यायची. पहिली चपाती झाली की मुलीला आणून द्यायची. त्यावेळेस ज्यावेळेस ती चपाती करायला सुरुवात करते,